नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे। हे साच्याचे उलनचे तोरण आहे, पण हे तोरण बनवायसाठी आपल्याला साच्याची फुलं बनवायची आहेत। चला तर बघूया ती फुलं कशी बनवायची असतात। हे बघा, अशी फुलं बनतात आणि त्या फुलांपासून ते तोरण बनवलं जातं आणि ही फुलं कशी बनवायची मी तुम्हाला आज शिकवणार आहे। हा बघा, हा साचा आहे प्लॅस्टिकचा। हा आपल्याला कुठल्याही उलनच्या दुकानामध्ये भेटून जाईल आणि यावर फुलं बनवायला एकदम सोपं आहे आणि ती फुलं शिवून घेतली जातात। तर चला तुम्हाला ही फुलं कशी बनवायचे ते दाखवते, जेणेकरून तुम्हाला तोरण बनवता येईल। हे आहे हिरवी उलन घेतलेली आहे मी आणि त्यासोबतच लाल उलन पण घेतलेली आहे। आता या दोन उलनपासून आपल्याला या साच्यावर फूल तयार करायचे आहे। तर हे फूल अनेक जणांना जमत नाही आहे, तर हे फूल कसं बनवायचं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आता ही हिरवी उलन आहे। आता तुम्ही साचा तर बघितलेलाच आहे। हा साचा कसा आहे तुम्ही इतर ठिकाणीही बघितला असेल। तर आता फुलाची सुरुवात करूया, कसं बनवतात ते। तुम्ही साच्याच्या कोणत्याही एका ह्याला तुम्ही गाठ मारू शकता, कारण हातातून कोणाकोणाच्या उलन निसटायची चान्सेस असतात त्यामुळं। तर मी असं हे पकडलेलं आहे। तर इथून तुम्हाला किती आडे घ्यायचे आहेत ते घेऊ शकता। आता पहिलं आपल्याला मोठं खालच्या पाकळ्या करून घ्यायच्या आता फुलाच्या। तर मी आता हिरव्या कमी पाकळ्या घेणार आणि लाल जास्त घेणार, त्यामुळे मी हिरव्या इकडे 3 आणि इकडे 3 असं पाकळ्या घालून घेणार उलनच्या आडे। आणि त्यानंतर आता आपल्याला याची साईड चेंज करायची। ह्या बाजूला घ्यायचं आहे आपल्याला, आता दुसऱ्या घरामध्ये घ्यायचं। तर आता ही समोरासमोर झाली आणि प्रत्येक समोरासमोरच्या घरामध्येच ते उलन अडकवून घ्यायचे आहे। आता मी साईड चेंज केली आहे, बघू शकता तुम्ही मी कसं केले। आता ह्याच्या समोरच्या ह्याच्यामध्येच आपल्याला उलनाचा आडा घ्यायचा आहे। हे बघा, जसं मी दाखवते ते बघू शकता तुम्ही जवळून पण। हे बघा, हे असं घालून घ्यायचं आणि एकदम फिट ओढून घ्यायचं, जेणेकरून ते निघणार नाही किंवा ते निसटणार नाही हाताने। आता त्या आड्याला पकडायची गरज नाही, तो व्यवस्थित फिट झालेला आहे त्या दोऱ्याखाली। आता आपण असेच करत करत घरं चेंज करत जायचे आणि एकदम समोरासमोर त्यात आडे घालत जायचे। हे बघा, आता परत घर चेंज करते मी त्याचं। ते घालून आता त्याच्या समोरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे। हे बघा, अशा आडे घालून घ्यायचे। हिरव्याचे कमीच घ्यायचे, कारण ते खाली पाकळीसारखं राहून जातं, पानासारखं। आणि लालचे जास्ती घेणार। आता हे असं चेंज कसं करायचं ते बघू शकता, कारण आपला आडा इकडे वळवून घेतला पाहिजे उलनचा, त्यामुळे आपल्याला पुढे सरकता येतं। हे बघा, हे फूल बनवायला एकदम सोपं आहे, तुम्ही सहज बनवू शकता। एकदा बघितलं तरी कोणीही सहज करू शकतं। याचं तोरण पण खूप सुंदर दिसतं। असे मोठे किंवा छोटे तोरण किंवा आपण ताटावरचं बनवू शकतो ते फुलं वापरून, त्यामुळे खूप सुंदर दिसते तोरण। हे बघा, आता हे लास्ट राहिलं आहे, याला ते आडे घालून घ्यायचं, बघू शकता। आता हे हिरव्या कलरचं आपलं घालून होईल। आता याच्यावर लाल उलन बांधायचे आपल्याला। आता हे आपलं हिरव्या ह्याचं कलरचं आडे घालून झालेले। आता याच्यावर आपल्याला लाल कलरची उलनचे छोटं फूल बनवायचे, म्हणजे आतल्या सर्कलचे जे घर आहेत त्याच्यावर बनवायचं आहे। आता हे आपण कडचे मोठ्या ह्याच्यावर बनवलेलं आहे। आता आतल्या ह्याच्यावर आपल्याला फूल बनवायचे लाल कलरचे। तर आपण आता हा धागा कट करून घेऊया हिरव्या कलरचा। हे बघा, मी कुठून कट करते, कारण जवळून करायचं तिथेच आपल्याला, तिथेच लाल कलरची उलन बांधून घ्यावी लागेल आणि आपल्याला मधल्या फुलाला तयारी करायला येईल ते। आता मी या उलनची गाठ मारून घेणार लाल कलरच्या उलनला। हे बघा, ही गाठ मारून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता कशी गाठ मारलेली आहे। आता ही गाठ आपोआप फूल तयार करताना आतमध्ये जाईल, त्याला कट करायची गरज नाही आहे। आता हे आपल्याला आतल्या ह्याच्यामध्ये फूल बनवायचं आहे।
आता आपण कडेला घालून घेतले. आता ह्या 2 ह्याच्यावरच घालायचे, मधल्या छोट्या मधली ही 2 आहेत ना त्यावर घालायचे. तर चला घालून दाखवूया. आता मधली आपल्याला आडे जास्ती घ्यायचे, 4-4 तरी आडे घेतले पाहिजेत कमीत कमी. नाहीतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता. हे पण एकदम खेचून आडे घालायचे, जेणेकरून तिथे फिट बसेल ते, नाहीतर ते निसटणार. त्याला खाली सरकवत तुम्ही आडे घालून घ्यायचे. हे बघा, ह्या 2 ह्याच्यावर घालते. परत त्यासारखंच इथे पण चेंज करायचं आहे. आता मी एका ह्याच्यावर 4-4 आडे घातले, ह्या बाजूला 4, ह्या बाजूला 4. आता इथून चेंज करायचं दुसऱ्या ह्याच्यावर. तर हे सतत आपल्याला खाली ढकलावं लागेल, नाहीतर ते त्या ह्याच्यातून घरातून निघून जाईल ते. आता मी चेंज करते दुसऱ्या घरामध्ये. हे बघा, आता त्याच्या ह्या बाजूला त्याच्या समोरच्या घरामध्ये घालायचं आहे. आणि प्रत्येक वेळेस एकदम फिटिंगमध्ये आपल्याला खेचून ती धागे घालावे लागतील, जेणेकरून ते खाली बसतं, नाहीतर त्यातून निसटून जातील. ते निसटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला असंच करत आपल्याला आतलं फूल ते बनवत जायचं आहे आपल्याला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही जास्ती पण आडे घेऊ शकता, जसं तुम्हाला वरती फूल बनवायचं आहे तसं. आता ही असेच आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे बघा, हे मधलं आणि ते खालचं. तर आपण हे आता सगळं बनवून घेऊया पूर्ण, म्हणजे मधलं फूल. आणि या फुलाला शिवावं लागतं. हे फूल शिवल्यानंतरच सुईने ते व्यवस्थित दिसतं. तर हे बघा, आता आपण हे पूर्ण करून घेतलेलं आहे मी. हे बघा, मध्ये तुम्ही बघू शकता की खालती ग्रीन कलर आणि वरी रेड कलरचं मी बनवून घेतलेलं आहे. आता आपणाला ह्याच उलनने शिवायचं आहे, रेड कलरच्याच. पण आपण ते गुंडाळलेले उलन थोडीशी सोडून आपण ती सुई घालण्यासाठी कट करून घेऊया. हे बघा, आता हे सुईनं आपण हे फूल शिवून घेऊया. कोणाकोणाची सुई घालताना त्या उलनमध्ये अटकते, तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसं शिवायचं, त्यामध्ये सुई अटकणार नाही ते दाखवते. फुलं शिवण्याचे पण 2-3 प्रकार आहेत. आता मी हा तुम्हाला एकदम सोपा प्रकार पहिला सुरू दाखवते. हे बघा, आता आपण शिवून घेऊया फूल. हे बघा, एकदम ती 2 सोडून त्या कडेला मी सुई घालते, जेणेकरून सुई एकदम बरोबर खाली निघेल, कुठल्या उलनमध्ये अडकणार नाही. आणि सुई घेताना एकदम मोठ्या ह्याची घ्या, किंवा शिवायला बरं पडेल. आता हे बघा, आणि शिवताना पण आपण खेचून शिवायचे. आता पुढच्या ह्याच्यामधून 2च्या ह्याच्यामधून काढायचं आहे. हे बघा, तुम्हाला शिवताना दिसतच असेल मी कसं शिवते. पुढे घालायचं आणि परत पाठी येऊन खाली जायचं, पुढून वर यायचं आणि पाठी खाली घालायचं. हे बघा, आता पुढच्या ह्याच्यामध्ये मी घालणार आणि ते फूल शिवणार. तुम्ही बघा, त्यामुळे त्या करून बघितल्यानंतर तुम्हाला समजेल हे फूल कसं शिवायचं. त्यामुळे फुलाच्या पाकळ्या निसटणार नाहीत, ते एकदम फिटिंगमध्ये बसतील. आणि आपल्याला जेव्हा आपण तोरण विणू तेव्हा त्याच्या पाकळ्या व्यवस्थित आपल्याला त्या विणकामामध्ये धरता येतील. हे बघा, पुढच्या ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि पाठी येऊन ते शिवून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशाच पद्धतीने आपल्याला हे फूल सगळं शिवून घ्यायचं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता मी कसं शिवते. पुढच्या घरामध्ये घालून ते पाठच्या घरातून खाली काढले जातं. आणि त्या उलनमध्ये पण माझी सुई अडकली जात नाही, बरोबर त्या ह्याच्यानुसार मी काढते. हे बघा, आता आपलं फूल जवळजवळ शिवून झालेलं आहे. आता आपण हे साच्यामधून काढून घेऊया. साच्यामधून काढणं हे पाठीमागे एकदम शिवणकाम पण गोल आलेलं असतं. तर आता हे फूल आपण साच्यातून काढून घेऊया. हे बघा, निघाले फूल. आता आपण ते सोडलेला धागा आणि जो लाल कलरचा आता शिवलेला धागा आहे त्याची एकदा गाठ मारून घेऊ, जेणेकरून आपलं फूल सुटणार नाही. आणि आता हा उरलेला धागा पण आपण कट करून घेऊया. हे बघा, आता हे आपलं फूल शिवून तयार आहे. आणि पाठीमागून बी बघू शकता तुम्ही की एकदम कसं गोल राऊंडमध्ये फूल शिवून आलेलं आहे.
आणि हे बघा फूल किती सुंदर दिसते, खाली ग्रीन आणि वरती रेड कलरचं. आणि ही पाठीमागी पण आपल्याला गोल राऊंडमध्ये बघू शकता, ते शिवल्यासारखं पण वाटणार नाही. आणि हे वरच्या पाकळ्या आणि त्या खालच्या पाकळ्या, जेणेकरून आपल्याला विणायला सोपं जाईल. आणि हे बघा साच्यावरच्या फुलांचे तोरण हे असं बनलं जातं. त्याला नंतर असं विणलं आहे. आतमध्ये बघू शकता, हे जवळून तुम्ही हे आतमध्ये फूल लावलेलं आहे, जसं आपण आत्ता साच्यावर बनवलं आहे तसं. आणि त्याचा हा तोरण बनवलेला आहे. तुम्हाला दाखवते की साच्याच्या फुलाचं तोरण किती सुंदर दिसतं. तुम्ही वेगवेगळ्या कलरची फुलं बनवू शकता, रेड, ब्ल्यू. आता ही येल्लो कलरची फुलं आहे, पिवळ्या कलरची. आणि याला ग्रीन कलरनीच विणलेलं आहे आणि परत त्याची पट्टी पण आपल्याला पांढऱ्या कलर, त्यामुळे हे तोरण एकदम उठून दिसतं. आपण या साचेच्या फुलाचे ताटावरचे किंवा आपण त्याचे छोटं तोरण पण बनवू शकतो. पण मी आता तुम्हाला साचेच्या फुलाचे तोरण कसे दिसते हे दाखवण्यासाठी मी हे तोरण दाखवलेले. तुम्हाला फूल कसं वाटले नक्की करून बघा. धन्यवाद.